सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो. या महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते अनागारिक धम्मपाल यांनाही विनम्र वंदन करतो. आज भंते धम्मशिखर आपल्या मशाल यात्रेचं समापन इथे करत आहेत आणि त्या प्रसंगी जे आपण सगळे उपस्थित झालात, विशेषतः आदरणीय भिक्षुवृंद इथं आहे, आम्ही त्यांनाही वंदन करतो. इथं जे आमचे सगळे मित्रमंडळी आलेली आहे, समता सैनिक दलाचे सैनिक आहेत, उद्घोष मैत्री संघटनेची मंडळी आहे, रवी डंबारे जी आहेत, राजकुमार मेश्राम जी आहेत आणि आमचे अनेक मित्र इथं आहेत. तुम्ही पण आहात, नाव नाही घ्यायचं काय? अच्छा, घेता येईल. तर उमेश गजबे पण इथं आहे. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आजच्या प्रसंगी आपला काही प्रसंग जो आहे तो व्याख्यान देण्याचा नाहीये, तो आपल्याला काही बाबी समजून घ्यायच्या आहेत. मला आठवतं असं की 1891 मध्ये, आता 2025 सुरू आहे, 1891 मध्ये श्रीलंकेवरून एक तरुण हा बुद्धगयेला आला. श्रीलंकेमध्ये बौद्ध आई आणि ख्रिश्चन वडील यांच्या मधून या दाम्पत्याचा जो मुलगा होता अनागारिक धम्मपाल, ते बौद्ध झालेत आणि ते 1891 मध्ये पहिल्यांदा श्रीलंकेवरून बुद्धगयेला आले. आणि हा बौद्ध इसम जेव्हा 1891 साली बुद्धगयेला आला आणि महाबोधी महाविहारामध्ये दर्शन घेण्याकरता, एक बौद्ध म्हणून आपली श्रद्धा अर्पण करण्याकरता जेव्हा आला, तेव्हा त्यांनी इथं काय पाहिलं? सर्वत्र महाबोधी महाविहार हे मोडकळी झालेलं पाहिलं. बुद्धाच्या मूर्त्या, बुद्धाचे अवशेष हे चारी बाजूने विखुरलेले पाहिले. आणि महाबोधीचं त्यावेळेस ते महाविहार पुन्हा बनवण्याचं काम जरी इंग्रज सरकारने हाती घेतलं होतं, त्यावेळेस सुरू होतं, पण तरी सुद्धा संपूर्ण बुद्ध अवशेष, बुद्धाच्या मूर्त्या, बोधिसत्वाच्या मूर्त्या या संपूर्ण अशा विखुरलेल्या होत्या. आता त्या अनागारिक धम्मपालांना काय वाटलं असेल? आज जर समजा बाबासाहेबांच्या प्रतिमेला कोणी हात लावला, त्यांच्या प्रतिमेचा चष्मा जरी कोणी तोडला, आपण सगळेच्या सगळे उफाळून उठतो. अनागारिक धम्मपाल जेव्हा पहिल्यांदा महाबोधी महाविहारात आले, तेव्हा त्यांनी बघितलं की बा सर्वत्र बुद्धाच्या प्रतिमा या खंडित आहेत आणि काही प्रतिमा, तिथला जो महंत होता, शैव ब्राह्मण महंत होता, त्यांनी आपला मठ बनवण्याकरता सुद्धा त्याच्यात लावलेल्या होत्या. काय वाटलं असेल अनागारिक धम्मपालाला? त्याहीपेक्षा अजून एक दुःखाची गोष्ट होती, जेव्हा 1891 मध्ये ते त्या महाबोधी महाविहारात गेले, तेव्हा त्यांनी पाहिलं की तिथं बुद्ध मूर्तीला शेंदूर फासणं, त्याच्यावर कपडे घालणं आणि हिंदू पद्धतीनं तथागताची पूजा अर्चा तिथं करणं. आता मला सांगा, एका बौद्ध व्यक्तीला काय वाटलं असेल? त्यांच्याकरता, आपल्याकरता तथागत, सिद्धार्थ गौतम हे वेगळे, आणि त्यांनी त्याचं एक हिंदू देवतेमध्ये रूपांतर केलं होतं. अनागारिकांना इतकं वाईट वाटलं की बा आम्हा सगळ्यांचा हा शास्ता, आमचा मार्गदाता हा कशा प्रकारे यांनी विद्रूप करून टाकलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याचशा भगिनी या बुद्धगयेला गेल्या आणि बऱ्याचशा लोकांची भांडणं त्या गोष्टीसाठी झाली की जरी सध्या महाबोधी महाविहाराची जी मूर्ती आहे तिचं विद्रुपीकरण थांबलं असेल, तरी सुद्धा 5 पांडवांच्या मंदिरांमध्ये ज्या बोधिसत्वाच्या मूर्त्या आहेत त्यांची कशा प्रकारे आताही विडंबना केली जाते. तुम्हाला सगळ्यांना बहुतेक जी गेले आहेत म्हणजे त्यांना ठाऊक आहे. त्यावेळेस जो प्रकार होतो, आजही आमच्या भगिनी बऱ्याचशा इथं आल्या नाहीत,
त्या सांगतात की जेव्हा आम्ही महाबोधी महाविहारात गेलो आणि ते जे बघितलं बाजूला महंताच्या 5 पांडव मंदिरामध्ये जे बघितलं त्याच्यावरून अनेक भांडणं झाली आहेत। 1995 पासून भांडणं सुरू आहेत। कशा करता? फक्त महाबोधी महाविहाराचा विध्वंसच नाही, तो तर एक भाग आहेच आहे, पण त्याचबरोबर तथागतांच्या आणि बोधिसत्वांच्या मूर्त्यांना विद्रूप करण्याचं त्या प्रकारे तिथं सुरू होतं। मला एक सांगा, जो आस्थेने जो खरा बौद्ध असेल त्याला काय वाटलं असेल? त्याचं हृदय विदीर्ण झालं, त्याला फार वाईट वाटलं। आणि अनागरिकांनी जेव्हा ते बघितलं, चित्र बघितलं, तेव्हा त्यांना इतकं वाईट वाटलं। आणि जेव्हा ते वज्रासनासमोर गेले आणि वज्रासनासमोर त्यांनी जेव्हा आपलं डोकं टेकलं, तेव्हा त्यांनी प्रण केला। त्यांनी हा प्रण केला की बा मी जोपर्यंत महाबोधी महाविहाराला जुनं वैभव प्राप्त करून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। आणि मग एक संघर्ष सुरू झाला। 1891 पासून 1895 पर्यंत एक संघर्ष आहे। जर तो मी संघर्ष तुम्हाला सांगायला गेलो तर बराच वेळ होईल, पण तरी फक्त 2-3 घटना सांगतो। पहिल्यांदा 1891 नंतर अनागारिक धम्मपाल श्रीलंकेला परत गेले आणि श्रीलंकेला तिथल्या काही मान्यवरांच्या मदतीनं एक महाबोधी सोसायटी स्थापन केली, जी पुढे मग सारनाथला अजून नावारूपाला आली आहे। आणि आपण बहुतेक सगळ्यांना महाबोधी सोसायटी माहित आहे। तिचं पहिलं रूप काय होतं हे नंतर आपण कधी बघूया, पण महाबोधी सोसायटी स्थापन केली आणि प्रण केला की ती महाबोधी महाविहाराचा पुनरुत्थान करेल। 1800 तुम्हाला माहित असेल की बा एक जागतिक सर्व धर्म परिषद झाली होती। 1893 मध्ये अनागारिक धम्मपालांना त्या परिषदेमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तिथं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की बौद्ध धर्म हा किती महान आहे। सर्व धर्म परिषद होती आणि त्या संदर्भात तुम्हाला सगळ्यांना आठवते की विवेकानंदाचं नाव घेतलं जाते की विवेकानंद हे शिकागोला गेले आणि सर्व धर्म परिषदेत ते बोलले। सगळ्यांना माहिती आहे, खूप कमी लोकांना माहित आहे की त्यांना नेणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे हे अनागारिक धम्मपाल होते। आणि त्यावेळेस ती बौद्ध धर्माची मीमांसा तिथं झाली। ख्रिश्चन धर्माचे लोक आपला धर्म श्रेष्ठ सांगायचे, मुसलमान आपला धर्म श्रेष्ठ सांगायचे, जगातले सगळे लोक आपला धर्म श्रेष्ठ सांगायचे, त्यात काही वावगं नव्हतं। पण ज्या प्रकारे अनागारिक धम्मपालांनी बौद्ध धर्माची व्याख्या केली आणि जागतिक प्लॅटफॉर्मवर, जागतिक स्तरावर बौद्ध संस्कृती ही किती महान आहे सांगितलं, तेव्हा अनेक लोक प्रभावित झाले। त्यापैकी जपानचे काही भिक्षू होते, ते प्रभावित झाले आणि जपानच्या भिक्षूंनी म्हटलं की आम्ही जेव्हा आता जपानला जाऊ त्यावेळेस आम्ही तुम्हाला एक बुद्ध मूर्ती दान करू। आणि मग अनागारिक जपानला गेले आणि त्यांनी जपानच्या लोकांनी अत्यंत मौल्यवान, अत्यंत किमती स्थापली। आता फेब्रुवारी 1895 ची घटना आहे। महाबोधी महाविहारात ही मूर्ती प्रस्थापित करण्याकरता अनागारिक धम्मपाल गेले, फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या, कलेक्टरला कळवलं आणि ती मूर्ती बसवायला गेली। तिथं एक वाद निर्माण झाला, जो आज आपल्या महाबोधी महाविहाराच्या संघर्षाची सुरुवात तिथून होते। 1895 मध्ये जेव्हा अनागारिक तिथे मूर्ती बसवायला गेले तेव्हा महंताला असं वाटलं, जो आज लढा तुम्ही देतात ना आणि आज जी तुम्ही घोषणा करतात महाबोधी मुक्त करेंगे, त्यावेळेस महंताला असं वाटलं की ही मूर्ती जर इथं बसवण्यात आली महाबोधी विहारात तर या महाबोधी विहारावर बौद्धांचा कब्जा होईल। तसा मुद्दा नव्हता त्यावेळेस। मुद्दा काय होता? फक्त तथागताला नम्रपणे वंदन करून बौद्ध पद्धती स्थापित करण्याचा मुद्दा होता। महंतांनी आपले गुंड पाठवले आणि त्यावेळेस त्या गुंडांनी अनागारिक धम्मपालांना बाहेर काढलं। बरीच घटनाक्रम आहे, विस्ताराने कधी आपण बोलूया याच्याविषयी। बाहेर काढलं, धक्के मारून बाहेर काढलं, अनागारिक धम्मपालांना बदमाश म्हणून शिव्या दिल्या आणि सगळ्यात जास्त ती बुद्ध मूर्ती उचलली आणि बाहेर ठेवली। मी फेकली हा शब्द वापरत नाही, कारण तथागताप्रती आपला जो आदर आहे त्या आदराचं लक्ष ठेवून ती मूर्ती त्यांनी तिथून बाजूला ठेवली। आणि या मुद्द्यावर मग नंतर जेव्हा तथागताची
मूर्ती बाजूला ठेवण्यात आली. तिथं नम्रपणे ध्यानधारणा बौद्ध वंदना करणाऱ्या भिक्षूंना, अनागारिकांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या श्रीलंकेच्या भाविकांना जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हा तो मुद्दा पेटला. अनागारिक धम्मपालांनी पोलिसमध्ये कंप्लेंट केली, केस गुदरली आणि त्या केसचा जो पहिला निकाल लागला गया दुसरी कोर्टात, त्याच्यामध्ये ज्या लोकांनी बौद्ध धर्माचा अपमान केला, मूर्ती बाहेर फेकली, ध्यानधारणेत बुद्धवंदनेत व्यस्त असलेल्या शांतपणे बसलेल्या लोकांना बाहेर काढलं, शिवीगाळ केली, अपमानित केलं, म्हणून त्यांच्यावर ती केस गुजरली. आणि त्या केसमध्ये काही लोकांना दंड आणि शिक्षा दोन्ही, म्हणजे ज्याला असं म्हणता येईल पैशाचाही दंड लावला आणि कारावासही दिला. नंतर ती केस कलकत्ता हायकोर्टात गेली. त्यावेळेस कलकत्त्याचं हायकोर्ट होतं, कारण त्या काळामधला बिहार जो आहे हा पश्चिम बंगालमध्ये होता. त्या कोर्टात मात्र तिथल्या कोर्टाने असा निर्णय दिला. बघा, दोन्ही कोर्टाचे काही निर्णय फार महत्वाचे आहेत. एक निर्णय असा दिला की बा महंताचा कब्जा या विहारावर आहे आणि त्यामुळे महंताच्या लोकांना अधिकार आहे की कोणी जर शिरलं असेल तर त्याला बाहेर काढता येईल आणि त्यामुळे ज्या लोकांना शिक्षा आणि दंड झाले होते ते माफ केलं. पण गया कोर्टाने आणि कलकत्ता हायकोर्टाने सांगितलं की हे बुद्ध विहार आहे, हे हिंदूंचं मंदिर नाहीये, त्यामुळे बौद्धांना वंदना करण्याचा हक्क आहे. अनागरिकांच्या या केसमधून पहिल्यांदा हे सिद्ध झालं की महाबोधी महाविहार हे बौद्ध विहार आहे आणि तिथं बौद्धांचा वंदना करण्याचा आणि बौद्ध पद्धतीने पूजा करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, हे मान्य झालं. आणि हे दोन्ही कोर्टांनी मान्य केलं. फक्त मान्य काय नाही झालं की ज्या जागेवर महाबोधी महाविहार आहे ती जागा कोणाची आहे, काय ती जागा सरकारची आहे, काय ती जागा महंताची आहे किंवा कोणाची आहे. आणि या मुद्द्याला आपण नंतर बघूया तरी. आता दुसरी घटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे अनागारिक धम्मपाल ज्या प्रेरणेने तिथे गेले आणि त्यांनी ज्या वेदना सहन केल्या, जेल सहन केली, काय काय झालं ते आपण नंतर बघू. आपल्या इकडे काय झालं की 2012 साली पंते ससाईजींनी महाबोधी महामुक्ती विहाराचं आंदोलन सुरू केलं आणि त्याचे टप्पे झाले. आता मी तुम्हाला खरी एक घटना सांगतो की 2018 मध्ये पंत धम्मशिखर आणि आमचे उमेशजी आणि अजूनही आपले जे रवी डंबारे वगैरे मंडळ आहे यांनी त्याच प्रेरणेने अनागारिक धम्मपाल श्रीलंका सोडून भारतात आले. ही मंडळी कोर्टात गेली, 2018 मध्ये पिटिशन टाकली आणि 2018 मध्ये पिटिशन टाकून एका दुसऱ्या कायदेशीर लढाईचा त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचं श्रेय हे धम्मशिखाजींना जातं. तुम्ही लक्षात घ्या, बौद्धांच्या ज्या प्रेरणा आहेत त्या लक्षात घ्या. एक अनागारिक श्रीलंकेवरून येतो आणि एक म्हणते बालाघाट सारख्या मध्य प्रदेशातल्या किंवा छत्तीसगडच्या छोट्याशा गावामधून बाहेर येतो. प्रेरणा त्याच आहेत, ज्या प्रेरणाने तुम्ही इथं आलेला आहात त्याच प्रेरणा आहेत. पण ती प्रेरणा लक्षात घ्या. धम्मशिखर आले आणि जेव्हा आता हे धम्मशिखर महूवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जन्मस्थळीवरून साधारणपणे सुमारे 5,000 किलोमीटर दूरवर इथपर्यंत आलेले आहेत. या प्रेरणांना काय उत्तर द्याल तुम्ही? आज सुप्रीम कोर्टात काय सुरू आहे? डंबारे साहेब इथं आहेत, त्यांचा मुलगा ती केस लढतोय, आमचं रोज वार्तालाप होते. पण तुम्ही सगळ्यात लक्षात घ्या, त्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये काही होईल, सुप्रीम कोर्ट काय न्याय देईल, निर्णय देईल त्यानंतर बघूया. पण ही जी भावना आहे जी धम्मपालाच्या मनात मध्ये होती किंवा माझं हे जे विहार आहे हे बौद्धांचं विहार आहे आणि या बौद्धांच्या विहारामध्ये बौद्धांचा मूर्त्यांचा हा असा अपमान, बौद्ध संस्कृतीचा असा अपमान, बौद्ध म्हणजे बौद्धांच्या मूर्त्यांना त्यांचं हिंदूकरण करून त्यांचं विकृतीकरण करणं, हे सगळं जे सहन नाही झालं त्याच्यापैकी एक भंतीची आहे. ही भावना जर तुम्ही समजाल तर या कामाचं महत्व तुम्हाला समजेल आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण जर पेटून उठेल, जसे अनागारिक पेटले होते, जसे धम्मशिखर पेटलेले आहेत, जर तसे तुम्ही पेटून उठाल तर तो खरी तथागताला खरी वंदना ती होईल. आज महाबोधी महाविहारामध्ये
ते जे आंदोलन तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्या मनावर हात ठेवावा लागेल. नाहीतर आपण रोज म्हणतो नक्की में सरनंग अय्यन, बुद्धो में सरनंग वरण, नक्की में सरनंग अय्यन, धम्मो में सरनंग वरण, नक्की में सरनंग अय्यन, संघो में सरनंग वरण. अरे तुम्हाला बुद्धाच्या, धम्माच्या आणि संघाच्या सरणाशिवाय, अनुसरणाशिवाय जर तुम्हाला काही अनुसरण नसेल तर तुम्ही महाबोधीप्रती काय भावना आहेत तुमच्या, काय विचार आहेत तुमचे, कोणती श्रद्धा आहे तुमच्या मनात की फक्त रोज बुद्ध वंदना म्हणायची, एक तासभर विहारात बसून म्हणायची आणि विहाराच्या बाहेर आपण आलो तर कुठं बुद्ध, कुठं धम्म आणि कुठं संघ. जर तुम्ही नक्की में सरनंग अय्यन हे आपल्या मनातून म्हणत असाल तर धम्मशिखरजींनी ती जी मोहीम चालवली आहे ती तुम्ही समजून घ्या. आणि मी एवढीच तुम्हाला आज विनंती करतो. आज आयोजकांनी मला संधी दिली, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. जर समजा धम्मशिखरजीची जी प्रेरणा, जी अनागारिक धम्मपालाच्या प्रेरणेतून झाली होती, जर ती प्रेरणा तुमच्या मनात आली तर आज तुमचं इथं येणं सार्थक झालं. आज या समारोप यात्रेमध्ये तुमचं येणं सार्थक झालं. अन्यथा फक्त फॉर्मॅलिटी आहे, फक्त एक सोबतकार आहे. अलानानी बोलावलं, फलानानी बोलावलं म्हणून मी इथं आलो. ती तुमची श्रद्धा नाहीये. बुद्धाप्रती, धम्माप्रती आणि संघाप्रती खरी श्रद्धा असेल तर या आंदोलनामध्ये जे आपल्याला शक्य होईल ते अवश्य करा. जय भीम, नमो बुद्धाय.